मराठी, ते धडक ते धडक. नमस्कार, मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज. ईश्वरपूर, वाळवा, अष्टा आणि ईश्वरपूर भागातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी ईश्वरपूर या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वरतीही क्लिक करा. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एससी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. ईश्वरपूरच्या सुरक्षिततेसाठी आमदार जयंतराव पाटील आता फ्रंट फूटवर आलेत. ईश्वरपूर परिसरातील चोरट्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी आमदार जयंतराव पाटलांनी थेट पोलीस स्टेशन गाठलंय. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्तीसाठी तसेच चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी आमदार जयंतरावांनी पुढाकार घेतलाय. महिलांच्या मागणीनंतर जयंतराव पाटील यांनी प्रतिसाद देत तात्काळ 2.5 लाखांची मदत मंजूर केली आहे. जयंतराव पाटील यांच्या या कार्यानंतर परिसरातील महिलांनी जयंतराव पाटील यांचे कौतुक केलंय. ईश्वरपूर शहरातील काही महिलांनी शहरात होणाऱ्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करून मिळावेत अशी मागणी आमदार जयंतराव पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्तीसाठी आणि चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी आमदार जयंतरावांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार आमदार जयंतराव पाटील यांनी पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांची भेट घेतली. यावेळी परिसरातील काही कॅमेरे नादुरुस्त असल्यामुळे कॅमेरे दुरुस्तीसाठी 2,50,000 रुपयांचा खर्च असल्याचे पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांनी आमदार जयंतराव पाटील यांना सांगितले. यानंतर जयंतराव पाटील यांनी तात्काळ 2,50,000ची मदत उपलब्ध करून सीसीटीव्हीचा प्रश्न मार्गी लावला. यानंतर रुपाली पाटील, गीता पाटील, शैलजा रानमाळे, शबाना पटेल या महिलांनी आमदार जयंतराव पाटील यांचे भरभरून कौतुक केले. बघूया त्या काय म्हणाल्या. आम्ही आज इस्लामपूर शहरातील चोरीबाबत जयंत पाटील साहेबांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की बंद पडलेले सीसीटीव्ही इस्लामपूर मधील पूर्ववत चालू व्हावेत. आणि या आमच्या निवेदनाला जयंत पाटील साहेबांनी 24 तासाच्या आत या निवेदनाची पूर्तता केली आणि आज पोलीस स्टेशनला येऊन स्वतः साहेबांनी सीसीटीव्ही चालू होण्याबाबत सूचना केली. इस्लामपूर मधील जे सीसीटीव्ही बंद आहेत त्या मेंटेनन्ससाठी साहेबांनी मदत केल्याबद्दल आम्ही साहेबांची खरंच धन्यवाद. नमस्कार. आम्ही सर्व दुर्गा ग्रुपच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व शाखा समिती अशा सर्व मिळून आज गेल्या 6 महिन्यात ज्या आमच्या भागामध्ये चोऱ्या होत होत्या, सायकली जात होत्या, क्लासेसच्या जवळच्या सायकली अक्षरशः दिवसाला 2-2 जात होत्या, रोख कॅशची, सोन्याची चोरी होत होती आणि हे आज आम्ही ऐकत होतो. पण आज आमच्याच घरावर शेजारी जेव्हा आमच्यावर वेळ आली त्यावेळी जे सीसीटीव्ही साहेबांनी स्वतः खर्च करून आणलेले होते ते सीसीटीव्ही बंद होते आणि त्यामुळे आम्हाला फार मनस्ताप सोसावा लागला. तर त्यासाठी आम्ही निवेदन घेऊन आजच आम्ही साहेबांच्याकडे, माननीय श्री जयंतराव पाटील साहेबांच्याकडे गेलो होतो. तेव्हा तत्क्षणी त्यांनी आमच्या सर्व कमिटीची अध्यक्ष, उपाध्यक्ष त्यांची सर्वांची आमची दखल घेतली आणि ह्याचा अभ्यास करून त्यांनी लगेचच पोलीस स्टेशनशी संपर्क साधून आम्हाला संध्याकाळी 5ची वेळ देऊन त्यांना लगेच त्याचे जो खर्च आहे तो खर्च त्यांनी मंजूर केला आणि त्याची दुरुस्ती आणि नवीन कॅमेरे असं बसवण्यासाठी आणि या इस्लामपूर नगरीमध्ये असा पुन्हा कुठलाही चोरीचा प्रकार होऊ नयेत, आळा बसावा यासाठी स्वतः साहेबांनी लक्ष घालून त्यासाठी खर्च मेंटेनन्स दिला. याबद्दल साहेबांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. जिओ मराठी, ते धडक ते धडक.